टॉपरचा शेवटचा श्वास. एका लहानशा गावातून निघालेला स्वप्नांच्या पंखांवर उडत उडत राज्यात पहिला आलेला सचिन जाधवर. लाखो विद्यार्थ्यांचा आदर्श. 2012 साली MPSC मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवलेला हा तरुण केवळ अधिकारी नव्हता तर अनेकांसाठी आशेचा दीप होता. युट्यूबवरून तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता, पुस्तक लिहित होता, भविष्य घडवण्याची स्वप्न पेरत होता. बाहेरून पाहिलं तर त्याचं आयुष्य परिपूर्ण वाटावं असंच होतं, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागं एक न दिसणारी लढाई सुरू होती. 16 जानेवारीच्या संध्याकाळी सचिन घरातून बाहेर पडला, कुणालाही न सांगता. रात्र झाली, पहाट झाली, पण तो परतलाच नाही. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी धुळे सोलापूर महामार्गावर कपिल धारवाडी जवळ एक कार सापडली. कार आतून बंद होती, काचा कागदांनी झाकलेल्या होत्या. दार उघडताच सगळे स्तब्ध झाले. कारमध्ये सचिन होता, पण तो जिवंत नव्हता. त्या बंद कारमध्ये आगीच्या धुरात गुदमरून त्यानं आपल्या आयुष्याला कायमचा निरोप दिला होता. जवळ मातीचं भांड, त्यात जळालेला कोळसा आणि एक चिठ्ठी. त्या चिठ्ठीत त्याने वरिष्ठांकडून होणाऱ्या मानसिक छळाची, अपमानाची आणि सततच्या दबावाची वेदना लिहिली होती. जो इतरांना हार मानू नका सांगायचा, तो स्वतः मात्र हरला. मोठ्या पदावर कार्यरत असणारे अधिकारी बाहेरून पाहता नेहमीच कणखर, आत्मविश्वासू आणि यशस्वी दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं, बोलण्यात ठामपणा असतो, पण या पदामागचा ताण, सततचा दबाव आणि ऑफिसमधलं राजकारण प्रत्येकालाच पेलवेलाचं नसतं. रोजच्या टार्गेट्स, वरिष्ठांचा दबाव, अपमानास्पद वागणूक आणि मानसिक तणाव यामध्ये अनेक जण आतून हळूहळू कोलमडत जातात. या प्रकरणातही बोट थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाखवलं जातं. सचिन जाधवर यांच्यावर नेमका कशासाठी छळ सुरू होता, कोणत्या कारणांवरून त्यांना वारंवार अपमानित केलं जात होतं आणि हा मानसिक दबाव किती काळ चालू होता, हे सगळे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. जर हे आरोप खरे ठरले तर हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू न राहता संपूर्ण व्यवस्थेवर बसलेला एक काळा डाग ठरेल. कारण इथे प्रश्न एका अधिकाऱ्याच्या आयुष्याचा नाही, तर सिस्टीम मधल्या अमानवीपणाचा आहे.